नमस्कार मित्रांनो, मी आहे अमित पवार. आपण पाहत आहात टेक्निकल गुरु चॅनल आणि आपण आज पाहणार आहोत युनिव्हर्सल पी सी बीबद्दल इन्फॉर्मेशन. एकंदरीत वॉशिंग मशीन टॉप लोडसाठी हा युनिव्हर्सल पी सी बी वापरला जातो. तर आपण पाहणार आहोत वॉशिंग मशीन युनिव्हर्सल पी सी बीमधून काय काय मटेरियल येणार आहे. तर त्यामध्ये अशा पद्धतीचा स्टिकर भेटेल जे आपल्याला पी सी बीचा डिस्प्ले चिटकवण्यासाठी भेटणार आहे. एक असणार आहे त्यामध्ये डिस्प्ले जो ऑपरेटिंग सिस्टम आहे वॉशिंग मशीनसाठीचं. त्यानंतर आपल्याला लग्ज भेटणार आहेत वायरिंग करण्यासाठी. त्यानंतर आपल्याला प्रेशर सेन्सर भेटणार आहे आणि आपल्याला भेटणार आहे एक मेन पी सी बी. ठीक आहे, जो पी सी बी अशा पद्धतीचा असेल. पी सी बीचा पूर्णपणे डायग्राम पाठीमागं कंपनीनं दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता कोणती वायर कुठे जोडायची आहे कंपल्सरी दिलेलं आहे. तरीसुद्धा आपण एक्सप्लेन करून तुम्हाला सांगणार आहोत की कोणती वायर कुठे जोडली जाते. तर एकंदरीत हा प्रेशर सेन्सर जो रेग्युलर आपला आहे तसंच आहे. 3 कनेक्शन दिलेले आहेत त्याला आणि एक त्याला प्रेशर वॉलची पाईप जोडायची आहे. ठीक आहे, तर एकंदरीत पी सी बी जो दिसतो आपल्याला तो अशा पद्धतीचा आहे. यामध्ये या साईडला जे 3 वायर्स दिलेले आहेत 1 2 3, या 3 वायर प्रेशर सेन्सरला जोडायच्या आहेत. प्रेशर सेन्सरच्या 1 2 3 जसं दिलेलं आहे सिक्वेन्स त्याच हिशोबाने आपल्याला प्रेशर सेन्सरला हे वायरिंग करायचं आहे. ठीक आहे, तर त्यानंतर आपल्याला आहे वरती 2 स्विच कनेक्शन दिलेलं आहे. ह्या 2 स्विचचा आपल्याला डोअर स्विचसाठी वापर करायचा आहे. जिथं आपण डोअर स्विच लावतो त्यासाठी कनेक्शन करायचं आहे. त्यानंतर जर या बाजूला जर बघायचं झालं आपल्याला तर इकडं वायर दिसतात बघा. या हिटसिंगच्या वरच्या साईडला जी आहे ती आपली फेज वायर आहे. जो रेग्युलर सप्लाय आपला पॉवर सप्लायमधून येणार आहे ती फेज वायर वरच्या साईडला द्यायचं आहे आणि जी न्यूट्रल वायर असणार आहे आपली ती ही सगळ्यात लास्टला द्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर वरून 2 नंबरचं जे कनेक्शन आहे आपली मेन मोटर येणार आहे. त्यामध्ये जी आपली वॉश स्पिनसाठी वापरली जाते ती मेन मोटर इथं वरून 2 नंबर आणि 3 नंबरला वॉश टाईप मोटरच्या ज्या कपॅसिटरवरून 2 वायर्स येतात त्या वायर्स 2 नंबर आणि 3 नंबरला आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, तसंच त्यानंतर 3 नंबर नंतर हा जो 4थ्या नंबरचा पॉईंट शिल्लक राहतो तर 4थ्या नंबरला आपल्याला इनलेट वॉटर जे पाण्याचं कनेक्शन इनलेट घेण्यासाठी दिलेलं आहे त्यासाठी द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली जे आहे 5व्या नंबरची पिन आहे त्यामध्ये ड्रेन मोटर कनेक्शन आपल्याला द्यायचं आहे. ड्रेन मोटर कनेक्शन दिल्यानंतर त्याच्या खाली एक पिन शिल्लक राहते ती म्हणजे या सर्व कनेक्शन जे आहेत म्हणजे आपण जे बोलले मेन मोटरची न्यूट्रल, इनलेट वॉटरची न्यूट्रल आणि ड्रेन मोटरची न्यूट्रल हे सर्व एकत्र करून हे 6 नंबर पिनला द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त वेगळं कोणतंही कनेक्शन तुम्हाला करायची गरज नाही. टोटली पूर्णपणे वायरिंग संपलेलं असणार आहे. त्यानंतर जो डिस्प्ले दिला आहे आपल्याला हा अशा पद्धतीचा डिस्प्ले आहे. आपण पाहू शकता हा डिस्प्लेसाठी सॉकेट कंपनीचं रेडी तयार आहे. त्या सॉकेटमध्ये आपल्याला हा डिस्प्ले इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे, तर आपण इथे डिस्प्ले लावलेला आहे. आपण पी सी बी ऑन करून पाहणार आहोत कशा पद्धतीने केला जातो. तर मी पटपट वायर्स जोडून घेतो. तर एकंदरीत आपण याचं वायरिंगसाठी हे सॉकेट ठेवलेलं आहे बाजूला. डिस्प्ले जोडून घेतलेला आहे. आपल्याला मेन पॉवर सप्लाय कनेक्शन जे द्यायचं आहे ते याच्यासाठी दिलेलं आहे कनेक्शन. आपण पॉवर सेक्शन देऊ शकतो. पहिल्यांदा वरच्या साईडला आपल्याला ही पॉझिटिव्ह सप्लाय वायर द्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर ही निगेटिव्ह सप्लाय आपल्याला सगळ्यात लास्ट द्यायची. ठीक आहे, आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह कनेक्शन दिलेलं आहे. आपण काय करूया ऑन करून पाहूया मशीन ऑन होतं का. ठीक आहे, मशीन आपण पॉवर सप्लाय दिलेलं आहे कनेक्शन आपण ऑन करून पाहूया. हे मशीन ऑन झालेलं आहे. ऑन झाल्यानंतर तुम्हाला डिस्प्लेवरती अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू दिसेल. ठीक आहे, त्यानंतर जे लाल बटन दिलं आहे तुमचं पॉवर ऑन आणि ऑफ, जेव्हा ऑन कराल आणि ऑफ कराल बी पॉवर येईल. त्यानंतर येलो बटन जे आहे ते स्टार्टसाठी आहे. त्यानंतर प्रोग्रामसाठी हे बटन दिलेलं आहे. जो प्रोग्राम तुम्हाला लावायचा आहे तो लावू शकता. 4 प्रोग्राम्स कंपनीने दिलेले आहेत. 4 पैकी जो प्रोग्राम पाहिजे आहे तो प्रोग्राम तुम्ही घेऊन डायरेक्ट मशीन स्टार्ट करू शकता. आता आपण प्रेशर सेन्सर वगैरे काही जोडलेलं नाही आहे त्यामुळे मशीन एरर दाखवत आहे. ठीक आहे, एरर होऊन मशीन बंद होणार आहे. ठीक आहे,
एकंदरीत आपण याचा व्हिडिओ जो इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ आहे हा पुढे पाहणारच आहोत. तोपर्यंत जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काय तुम्हाला अडचण असेल तर कमेंटसुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.